हाय हॅलो नमस्कार, मी सुवर्णा स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे होळी. होळीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. ब्लॉग कधी पोस्ट होईल याची काही गॅरंटी नाही आहे, कारण माझ्या आवाजावरून याच्यावर तुम्हाला समजतच असेल की मला बरं नाही आहे. सो ब्लॉगमध्ये काय काय येतं, काय काय शेअर करतेस हे तुम्ही नक्की बघा. सो स्टे ट्यून्ड. तर दिवसभराचं काही दाखवायला जमलं नाही, कारण तब्येत बरोबर नव्हती. डायरेक्टली नंतर जेव्हा होळी पेटली ना तेव्हाच शूट केलं. तर इथे छान अशी सोसायटीसमोर होळी पेटवली होती. तर आम्ही अशी सेपरेट अशी काही पेटवली नव्हती, तर तिथेच पूजा वगैरे करून घेतली होती. तर जे काही गोष्टी होत्या त्या मी पूजा वगैरे करून घेतल्या होत्या. म्हणजे जसं की काळे तीळ, वाणे, लवंगा, नारळ, कापूर वगैरे त्या गोष्टी वाहिल्या होत्या, हळद कुंकू वगैरे. आणि त्यानंतर जो मी काही आपण बघा गावाकडं करतात ते इच्चू इंगे वगैरे असं म्हणतात, ते बनवतात पिठाचं. तर मी ते पण बनवलं, ते होळीमध्ये अर्पण केलं. त्यानंतर थोडासा कापूर टाकला आणि होळीला नैवेद्यसुद्धा दाखवला होता. तर एवढे डेंजर चटके बसत होते ना, कारण होळी खूप मोठी असल्यामुळे खूप डेंजर चटके बसत होते. तर येथे मी पूजा करून घेतली होती. त्यानंतर हे पाणी टाकत होते. जेव्हा पाणी वाहत होते तेव्हा ना खूप डेंजर चटके बसत होते हाताला. तर पहिले एक पाणी टाकून एक चक्कर मारून घेतला होळीला, एक फेरा मारून घेतला. आणि माझ्यानंतर अमित आणि शिव पण जाणार होते दर्शनासाठी, म्हणजे ते तिथंच होते, पण ते शूट करत असल्यामुळे ते नंतर गेले. अमितने नारळ वाहून दिलं आणि एक होळीला एक राऊंड मारून घेतला. तर शिवला सुद्धा चटके बसत होते, पण एवढे काही त्याचे फुल ड्रेस असल्यामुळे एवढं काही वाटलं नाही त्याला. त्यानंतर पौर्णिमा असल्यामुळे छान असा चंद्रसुद्धा आलेला होता. नंतर चालू झाला दुसरा दिवस, जो की होता धुलिवंदनचा. आणि खूप जे म्हणतात ना, या सोसायटीमध्ये सर्व काही गोष्टी असतात ना, त्या खूप धूमधडाक्यात साजऱ्या केल्या जातात. तर तसंच इथं जे धुलिवंदन होतं ना, डेंजर रंग खेळलेले होते सर्व. आणि खूप धिंगाणा असा सुरू होता. सर्व बायकांनी खूप एन्जॉय केला होता, बट आम्ही काही पाण्यात गेलो नाही, कारण आवाजावरून तुम्हाला समजतच आहे खूप डेंजर अशी सर्दी वगैरे झालेली होती. त्यामुळे आम्हाला काही हा एन्जॉय करता आला नाही, बट वाटत तर खूप होतं. त्यानंतर काही थोडासा डान्स केला. येत तर नाही मला डान्स, पण असंच थोडंसं करावं म्हणून केला. कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. रिअलमध्ये मला डान्स येत नाही. आम्ही सर्व डान्स करत होतो आणि शिव आमच्यामध्ये उभा होता. त्यानंतर छान असे थोडेसे सेल्फी व्हिडिओ वगैरे काढले. नंतर रंग घेऊन आता आले होते घरी. हाय हॅलो नमस्कार, मी सुवर्णा स्वागत करते तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग तर आपला सकाळचाच आहे, तो फक्त आता पुढं कंटिन्यू केला आहे. तर आज होतं धुलिवंदन आणि तसंच आज ग्रहणसुद्धा होतं. आता झाले आहे 7:10. तसं ग्रहण तर 6:30 पावणे 7ला सुटलेलं आहे, पण मी थोडं जास्त वेळ पकडलं होतं, कारण सुतककाळ वगैरे ह्या गोष्टी राहतातच. तर म्हटलं आता पहिले तर पाणी ठेवलं आहे आंघोळीला, त्यानंतर सर्व घरामध्ये गोमूत्र आणि जे गंगाजल होतं ते शिंपडून दिलं आहे. आता मी काय करणार आहे, अगोदर आंघोळ करणार आहे, देवांची गोमूत्र आणि गंगाजलनी पूजा करणार आहे, म्हणजे आंघोळ घालून नंतर पूजा करणार आहे आणि मग स्वयंपाक करणार आहे. तर बघूया कसं होतं, काय होतं ते तुमच्याशी मी शेअर करते. सो स्टे ट्यून. त्यानंतर धुलिवंदनच्या दिवशी सकाळी थोडंसं जरा बरं वाटत होतं,
पण नंतर परत आवाज डेंजर झाला होता. त्यानंतर मी पाणी लावलं होतं आंघोळ. आता सुरू झालं होतं चंद्रग्रहण संपलं होतं. चंद्रग्रहणमध्ये काही केलं नाही, सो ते काही शूट केलं नाही. तर इथे पाणी लावलं होतं, त्यामध्ये मी गंगाजल आणि जे आपलं गोमूत्र असतं ना ते मिक्स करून आंघोळ करून घेतली होती. शिवला पण आंघोळ घालून घेतली होती. त्यानंतर आता मला करायची होती देवपूजा, कारण देवपूजा पण गंगाजल आणि गोमूत्राने मला जे होते ते धुवून घ्यायचे होते आणि त्यांची पूजा करायची होती. आता मी घरात सुद्धा गोमूत्र आणि गंगाजल शिपडलं होतं, बट ते दाखवायचं विसरून गेले. आता इथे मी एक एक करून सर्व देव खाली काढून घेणार आहे आणि त्यांना अंघोळ घालून घेणार आहे. आज माझं देवाचं ताट आणि तांब्या थोडंसं इग्नोर करा, कारण आज मला घसायला तो टाइमच भेटला नाही. तेवढं म्हणजे तेवढी इच्छा उरली नव्हती त्याला घासून काढण्याची. त्यानंतर एक एक करून सर्व देव छान असे त्यांना अंघोळ घालून घेतली, धुवून घेतले होते. नंतर ज्या काही मोठ्या मूर्त्या होत्या ना त्या फक्त छान अशा पुसून आणि गंगाजल शिंपडून मी ठेवून परत तशा आहे तशा देवघरामध्ये ठेवून दिल्या होत्या. त्यानंतर हे बाकीचे पण एक एक करून सर्व देव ठेवून दिले होते मी. नंतर त्यांना हार घालून दिले, गंध लावून घेतला आणि दिवा पेटवला होता. दिवा आणि धूप दोन्ही पण लावून घेतलं. आणि उंबरा तर मी सकाळीच उंबरठा पूजन तर सकाळीच केलं होतं. त्याला सुद्धा धूप आणि दीप दाखवून घेतला होता. त्यानंतर आले होते मध्ये, तर मध्ये येऊन गॅसची सुद्धा छान अशी पूजा करून घेतली होती. नंतर घेतलं होतं मी स्वयंपाकाला. तर स्वयंपाक काय एवढं काही डिटेलमध्ये मी दाखवलं नाहीये. पहिले तरी ते कणिक मळून घेतलं होतं. कणिक मळून पोळ्या करून घेतल्या होत्या आणि त्यानंतर मी करणार होते कांदा आणि टोमॅटोची भाजी. मस्त अशी भेळ आणली होती, भेळ एन्जॉय केली, भाजीपोळी एन्जॉय केली आणि असं संपवला आजचा दिवस. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तर भेटूया अशाच पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय अँड थँक्स फॉर वॉचिंग. तर आता यानंतरचे जे ब्लॉग येतील ना ते बघायला अजिबात विसरू नका, कारण ते आहे माझ्या मावस भावाच्या लग्नाचे ब्लॉग मी जे शूट केले आहेत ना ते आहे. ज्या काही प्रथा असतात मराठीमध्ये मराठी प्रथा ज्या असतात ना त्या मी सर्व कॅप्चर केल्या आहे आणि त्याच तुमच्याशी शेअर करणार आहे. सो नक्की बघा. चलो बाय.